आज माझ्या डॉलला कुठला फ्लेवर खायचाय? चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला? चॉकलेट आणि व्हॅनिला. चालेल, आपण दोन्ही खाऊया. कुठे चाललीस तू? तुला काय करायचंय? चल. प्रिया, हे बघ, मी ऑफिशियली सून आहे या घरची, त्यामुळे कोण कुठे जातं, काय करतं हे सगळं विचारायचा नैतिक अधिकार आहे मला. नेत्रा, किती वेळा तेच 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 बोलणार आहेस? प्लीज. मी जर सारखं तेच तेच बोलायचं नसेल ना, तर तू नीट वाग ना थोडीशी. कुठे जातीयेस त्याचं उत्तर दे. मी तुला उत्तर द्यायला बांधील नाहीये. हे बघ, तू एकटी मसणात जरी गेलीस ना तरी मला काही घेणं देणं नाही. तू आर्याला घेऊन चाललीस म्हणून विचार. माझी मुलगी, मी तिला कुठेही घेऊन जाईन आणि त्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असायची काहीच गरज नाही. नुसता जन्म दिलायस म्हणून ती तुझी मुलगी होत नाही. त्या घरांनी सांभाळलंय तिला, त्यामुळे तू जर तिला घेऊन कुठे जात असशील ना तर तू आमच्या सगळ्यांना आन्सरेबल आहेस. फिरायला मी माझ्या डॉलला फिरायला घेऊन चाललीये. फिरायला? एवढ्या उन्हाचं? तिला आईस्क्रीम खायचंय म्हणून नेते. आर्या, बा एवढ्या उन्हाचं बाहेर नको जायला. तुला आईस्क्रीम खायचं असेल ना तर आपण घरी मागूयात. एवढं मलाही कळतं. घरची सून आहेस ना, सूनच राहा. सासू बनायचा प्रयत्न करू नकोस. प्रिया, दादांनी सक्त वॉर्निंग दिली की आर्याला असं कुणाही बरोबर घराच्या बाहेर नाही पाठवायचं, त्यामुळे गपचूप आज जा. अगं मग बरोबरच आहे यांचं. कुणाही बरोबर कसं पाठवणार? म्हणूनच तर मी चालले तिच्या बरोबर. हो ना डॉल? हो. आर्या, बाळा बाहेर खूप ऊन आहे, प्लीज आज जा, आपण घरी मागूयात आईस्क्रीम. अगं माझ्या मुलीची काळजी तू का करतेस? जेव्हा तू तुझ्या युवीला बाहेर घेऊन जातेस तेव्हा मी विचारते का तुला, नेत्रा वहिनी युवीला घेऊन कुठे चाललायत, कधी परत येणार? ते विचारायचा तुला अधिकारही नाही. दादांचा फक्त नाईलाज झालाय ना म्हणून तुला घरात ठेवून घेतलं, त्यामुळे शिस्तीत राहा. आणि आर्या बाळा, तू एकटी एकटी जर आईस्क्रीम खायला गेलीस तर बाबांना किती वाईट वाटेल. मम्मा, मी गाडी जवळ थांबते, तू ये हा लवकर. हो बेबी, जा. आर्या ऐक. आर्या, अरे गेली वाटतं. नाही ऐकलं ना? कशी ऐकेल? माझी मुलगी आहे ती. त्याचे परिणाम खूप वाईट होतील प्रिया. नेत्रा, ह्याचे परिणाम काय होतील ना ते माझं मी बघून घे. तू या फंदात पडू नकोस. जा, तुझ्या कार्ट्याला सांभाळ. In a game of cricket, Vijay made a 52 runs and Josh made 29. How many? अभ्यास? हो. छे, आजोबा, मी तुम्हाला एक विचारू? हो विचार. आजोबा, तुम्ही आईवर रागवलात का ती बाबांना भेटायला गेली म्हणून? अच्छा, म्हणजे तुझी आई तुला सुद्धा सांगून गेली का ती कुठे चालली ते? खरं तर मला पण जायचं होतं, पण ती म्हणाली आई गोष्टी तिला एकटीलाच बोलायच्यात बाबांबरोबर. आजोबा, आता आई बाबा एकत्र येणार ना? माहित नाही. बाबा आणि आई एकत्र आले तर तुम्हाला आवडणार नाही का? आजोबा, खरंच माझे बाबा एवढे वाईट नाहीयेत. पण तुम्हाला एक सांगू का, मला बाबा, आई आणि आजोबा एकत्र आलेले खूप आवडतील. आजोबा, मी बऱ्याचदा हट्ट केला की तुम्ही मला शिक्षा करता, पण आता तुम्ही हट्ट करता, पण मी तुम्हाला शिक्षा नाही करणार. प्रॉमिस. सोन्या, तू माझ्या बरोबर कोल्हापूरला येण्याची काहीच गरज नव्हती. मी एकटी जाऊन आले असते ना.
अगं वहिनी, मला घरात तसंही काही काम नव्हतं आणि शिवाय ती बाई घरात एकटी असताना मी तुला एकटीला पाठवण्याची रिस्क नाही घेऊ शकत. आणि गेल्या वेळेस तिने काय नाटकं केली आहेत हे आठवत आहे ना? हा, आता तू म्हणत असशील तर मी उतरतो आणि जातो परत. गप्प बैस, शहाणपणा करू नको उगाच. आवडलं का माझ्या डॉलला आईस्क्रीम? हो. अरे माझा मोबाईल कुठे आहे? हे देवा, मी त्या दुकानात विसरले वाटतं. डॉल तू इथेच थांब, मी तो मोबाईल घेऊन येते. हं? मम्मा मी पण येते. अगं नको, तू इथेच थांब ना, गाडीकडे लक्ष ठेव. मी पटकन जाऊन घेऊन येते आणि मी परत आले ना की आपण मस्त फिरायला जाऊ. हा, ओके मम्मा. तू आईस्क्रीम संपव तोपर्यंत. मी आलेच, हं? कुठेही जाऊ नको. लवकर ये. लवकर आले. सोन्या, ड्रायव्हरच्या शेजारी बसून झोपायचं नसतं हे साधं कळत नाही का रे तुला? अगं वहिने, म्हणून मी तुला म्हणत होतो मला गाडी चालवू दे म्हणून. असं रिकामा बसलो ना की मला खूप झोप लागते. अगं गाडी चालवायला काय ड्रायव्हर आहेस तू माझा? आणि डोळे उघडून बघा जरा, कोल्हापूर आलं सुद्धा. पाहिला खरंच की किती भारी ड्राईव्ह करतेस ग तू. कळलंच नाही आपण कधी आलो कोल्हापूरला. अरे वा, आईस्क्रीम खाणं चालू आहे ना. असू दे. उन्हाळ्यात सगळ्यांना आईस्क्रीम आवडतो, पण हे काय तुम्ही एकट्याच आईस्क्रीम खाणार, आम्हाला नाही देणार? तुमचं आईस्क्रीम संपत आलाय, मी आणू का आणखीन एक? नको मला, तुम्ही जा इकडून. का? माझे बाबा म्हणतात की अनोळखी लोकांकडून काही घ्यायचं नाही. आणि माझी मम्मा पण माझ्यासोबत आहे आणि ती लगेच येईल इकडे. अरे वा, हुशार आहे, अगदी महिनेवानी बोलताय. अशी हुशारी असायला पाहिजे. बघता काय, तुमची हुशारी दाखवा. चल, चल, चल. सोडा मला. चल. सोडा ना. सोडा ना. सोडा मला. नाही, सोडा. आर्या, नाही, सोडा मला. नाही, सोडा. नाही, सोडा. सोडा मला. ए, थांबे. आर्या, अरे मंजिरी वहिनी, तुम्ही? हो, एवढ्या वर्षानंतर दर्शन होतंय तुमचं. ओळखलं मला, ओळखलं? तुम्ही काय करताय? सोडा तिला. ओ वहिनी, आमच्या साहेबाची मुलगी आहे ती. असं काय करताय? ती सत्यजितची मुलगी आहे, माहिती आहे मला. ओ वहिनी, कशाला फांद्यात पडताय? आपल्याला काय करायचंय? ए, अरे भर गाडीत, चल. ए! आर्याला घेऊन कुठे गेले काय माहिती. नाही ते विचार मनात येत आहेत. किती वेळ झाला जाऊन आता या बाईला. नेत्रा, तू अजिबात काळजी करू नकोस. ती बाई आर्याला कुठेही घेऊन गेली असली ना तरी परत तिला इथेच यावं लागणार. येईल ती. मंजुषा, प्रियाच्या बाबतीत इतकं केअरलेस राहून नाही चालणार आहे आपल्याला. त्या बाईच्या डोक्यात कधी काय येईल ना हे देव सुद्धा नाही सांगू शकत. मला बोलायची इच्छा नसतानाही बोलले मी तिच्याशी. हटकलं तिला जाताना. मग काय बोलली ती? आईस्क्रीम खायला घेऊन जाते असं म्हणे. एवढा वेळ लागतो का? आता काय झालं? पुन्हा तुम्ही दोघी टेन्शन मध्येच. आर्या कुठे? म्हणजे ती आली नाही घरी अजून?
आमचं आईस्क्रीम खाऊन केव्हाच झालं, मग मी तिला सोडलं. तू तिला एकटीलाच सोडलंस? अगं काय झालं, मला शॉपिंग करायचं होतं आणि ती म्हणाली की मला घरी जायचा रस्ता माहितीये, म्हणून मी म्हटलं जा. ती जाते असं म्हणाली आणि तू जा असं म्हणालीस? प्रिया, अगं तू नक्की तिची आईच आहेस ना? नाही, इतका निष्काळजीपणा कसा करू शकतेस तिच्या बाबतीत तू? वंश, एक मिनिट. प्रिया, बऱ्या बोलाने सांग आर्या कुठे. तर आई शपथ सांगते, आज ना चप्पलेनीच अडकून काढीन मी तुला. ते मी फक्त सत्यजितला सांगेन. आज नाही मरणार आहे माझ्या हातनं बाई हिच्या तर. नेत्रा, प्लीज. ग काय आहे? नको मला, आणि मला नाही बोलायचं तुमच्याशी. तुम्ही खूप वाईट आहात. तुमच्यामुळे माझ्या मम्मा बाबांमध्ये खूप भांडणं होतात. आर्या, हे काय सगळं? कोणी सांगितलं तुला हे सगळं? पण मी सांगितलं ना, मला तुमच्याशी नाही बोलायचंय. तुम्ही खूप वाईट आहात. माझ्या मम्मानी मला सगळं सांगितलंय. माझ्या बाबांचं मम्मावरती खूप प्रेम होतं. मग त्या दोघांचं लग्न झालं आणि तुम्ही त्या दोघांमध्ये आलात. बाळा, अगं असं नाहीये, असं अजिबात नाहीये. उलट लग्न माझं आणि तुझ्या बाबांचं झालंय. माझं नाव मंजिरी सत्यजित मुधोळकर आहे आणि माझ्या मुलीचं नाव सुद्धा शुभ्रा सत्यजित मुधोळकर आहे. लग्न आमचं झालंय आणि मध्ये ती बाई आली जिला तू ममा म्हणतेस. तुम्ही खोटं बोलतायत. तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर? सोन्या, माझा फोन दे. हे बघ, हा आमच्या लग्नाचा फोटो आहे. बघितला? अगं, एरवी तू तिला मारायच्या गोष्टी करतेस ना, मग त्यावेळी चांगल्या झिंच्या उपटायच्या ना तिच्या. त्या तेही करून बघितलं. तुम्ही सुद्धा मुस्कटात मारायचा प्रयत्न केला होतात ना तिला. काय झालं? फिजिकली तिच्यावरती वार करून काहीच होणार नाही. अगं पण आता तिचं वागणं ना अति झालंय अगं. आणि तिला असं मोकाट सोडणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं आहे. त्या प्लीज, आपण कोणीच आतताईपणे असं काही नको करायला की ज्याने प्रिया अजून डिवचली जाईल. अगं पण नेत्रा, मग त्या प्रियासारखी बाईना स्वप्नात सुद्धा हाच विचार करत असेल की याच्या पुढचं नवीन कारस्थान काय करायचं. त्यामुळे ती सावध असताना तिच्यावरती वार करून काहीच उपयोग नाही. आपल्याला जर तिच्याशी लढायचं असेल तर ती बेसावध असताना तिच्यावरती वार करायला पाहिजे. यावेळेला तर कहरच केलाय ती. आर्यालाच गायब केलंय, स्वतःच्या मुलीला. हॅलो हॅलो, कोण बोलतं? मी मिस नेत्रा मुधोळकर बोलते. आपण कोण? मी मंजिरी. मंजिरी वहिनी? हो, नेत्रा, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. हा वहिनी, बोला ना. तुम्ही कुठे आहात? मी इथेच कोल्हापुरात आहे. कोल्हापुरात? मग वहिनी प्लीज एक काम करा ना, तुम्ही घरीच येता का? कारण ना इथे
घरी थोडा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे. तुम्ही आर्याबद्दल काळजीत असाल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. आर्या सुखरूप आहे आणि माझ्याच सोबत आहे. अगं आर्या कुठे आहे? आर्या ठीक आहे, झोपलीये मागे. ग्लानी आली आहे जरा तिला. ग्लानी आली म्हणजे काही झालं नाही ना तिला? अगं म्हणजे घाबरण्यासारखं काही नाहीये. ऊन खूप आहे, ऊन लागलं असेल आणि थकली पण आहे ना, म्हणून ग्लानी आली असेल. मंजिरी, काय ग हे समद? काय होऊन बसले? सोडा मला. नाही सोडा. आर्या नाही सोडा मला. नाही सोडा. नाही नाही सोडा. सोडा मला. थांबे. आर्या अरे भर गाडीत चल. वहिनी, हा कोण आहे? अगं तो ओळखलं नाहीस याला? हा सोन्या. आपला सोन्या? काय रे, ओळखलंस का मला? हो, ओळखलं ना. आणि तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अजूनही लक्षात आहेत माझ्या. मी त्यावेळी तुला जे काही शिकवलं होतं ते सगळं विसरून गेलास तरच बरं होईल सोन्या. त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या नाहीयेत. आर्या, ए बाळा. आत्याजी. होय, मी आले. आता तुला काय बी म्हणणार नाही. हा हाय आंबे. वहिनी, तुम्ही काय एवढं टेन्स दिसताय? नेत्रा, अगं आर्याच्या मनात किती चुकीचं आणि वाईट भरवलं गेलंय. आणि जे काही भरवलं ते सगळं धादांत खोटं आहे. तेच सगळं तर पुसून टाकायचा प्रयत्न करतोय वहिनी आम्ही सगळे. सत्यजित कुठे आहेत? मला भेटायचं होतं त्यांना. नाही, दादा बाहेर गेलेत एका जमिनीच्या डीलसाठी. म्हणजे कोल्हापुरातच नाही आहेत ते. वहिनी, माझं एक काम होतं तुमच्याकडे, प्लीज कराल? घरात एवढा शुकशुकाट कसा काय? कुठे गेलेत सगळे? यांचा फोन कसा नाही आला अजून? काय धाड भरली यांच्या फोनला. एकाचा फोन लागत नाहीये तर दुसरा उचलत नाही. मिस्टर होळकर, प्लीज फोन उचला. काय चाललंय? मम्मा. काय ग, आर्याला एकटीला टाकून कुठे गेलतीस? ती एकटीच आईस्क्रीम खात खात फिरत होती ना? नाही, ते मी पण खूप टेन्शन मध्येच होते. कुठे गेली होती काय? हा आर्या, मी तुला मागच्या दुकानात माझा मोबाईल राहिला होता, मी तिकडे गेले होते आणायला. तू कशाला हल्लीस तिकडनं? मी सांगितलं होतं ना कुठेही जाऊ नकोस म्हणून.
कोणी सांगितलं होतं तिकडनं हलायला? आर्या तू आता तिच्यावर रागवू नगस. ती फिरत होती, मला दिसली, मी घेऊन आले तिला. कुठे गेले होतीस तू? तुला माहितीये का तुझी मम्मा केवढी काळजीत होती ते? मला सांग ना बाळा, काय झालं? कुठे गेली होतीस? तुला माहितीये ना, मी माझा मोबाईल राहिला होता त्या दुकानात, तो आणायला गेले होते. मी तुला सांगितलं होतं ना इथून कुठेही जाऊ नकोस म्हणून. मग तू का गेलीस तिकडनं? आणि मला सांग, तुला चारू आत्या कुठे भेटली? तू तिच्या बरोबर कशी परत आलीस घरी? सांगशील का मला काय झालं ते? आर्या, मी तुझ्याशी बोलतीये. तुला कळतंय का मी काय विचारते ते? आर्या, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देणार आहेस का देऊ आता एक मुस्कटात?